In this lecture, we discuss design, build and test BCD to 7 segment decoder. BCD means binary coded decimal number system. In BCD number system, there are decimal number from 0 to 9 decimal numbers are used, and it is represented by its equivalent binary number. This decimal number is represented by its equivalent binary number 0 to 9 पर्यंतचे decimal number. Whereas 7 segment display is an electronic device. This is 7 segment display is an electronic device which consists of 7 light emitting diode. LED means light emitting diode. It consists of 7 LEDs arranged in same definite pattern. This LED 7 segment is two types: common cathode and common anode. Common cathode means all cathode terminal. This is LED. LED means लाईट इमिटिंग डायोड. तो काय करतो, लाईट इमिट करतो, बरोबर. मग त्याच्यामधले हे जे ॲरोवाले टर्मिनल आहे, ही म्हणजे काय असते, तर कॅथोड टर्मिनल असते, आणि ही ॲनोड टर्मिनल. मग याच्यावरनं त्याचे दोन टाईप्स पडले जातात, कॉमन ॲनोड आणि कॉमन कॅथोड. कॉमन ॲनोड म्हणजे काय असतात, ही जी ॲनोड टर्मिनल आहेत, 7 LEDची ॲनोड टर्मिनल कॉमन करून ती कशाला दिली जाते, VCCला दिली जाते, त्याला काय म्हणतात, कॉमन ॲनोड. आणि कॉमन कॅथोड मीन्स 7 LEDच्या कॅथोड टर्मिनल कॉमन करून ती कशाला द्यायची, ग्राउंडला कनेक्ट करायची, त्याला म्हणतात कॉमन कॅथोड. Here common anode and common cathode type display used, which is used to display hexadecimal number. In this case, decimal number 0 to 9 decimal number used. But 7 segment display does not work by directly supplying voltage to different segment of LEDs. First decimal number is changed to its equivalent BCD number. Then BCD to 7 segment decoder convert that signal to the form which is fed to the 7 segment display. हे जे तुमचे डेसिमल नंबर आहेत ते डायरेक्टली 7 सेगमेंटमध्ये कन्वर्ट केले जात नाहीत. पहिल्यांदा त्याचं काय केलं जातं, BCD म्हणजेच बायनरी इक्वेलंटमध्ये कन्वर्जन केलं जातं, आणि मग ते बायनरी इक्वेलंटमध्ये कन्वर्जन केलेला सिग्नल कशाला दिला जातो, डिकोडरला दिला जातो, आणि तो सिग्नल डिकोडरला दिलेला सिग्नल तो कशाला जातो, तुमच्या 7 सेगमेंटला जातो. दिस BCD to 7 segment decoder has 4 input lines A, B, C, D, 4 input lines and 7 output lines A, B, C, D, E, F, G. Is given to the 7 segment LED display which displays decimal number depending on input. ह्या इनपुटवरनं तो काय करणार आहे, करस्पॉन्डिंग डेसिमल नंबर डिस्प्ले करणार आहे. Therefore for common cathode type display, this is BCD input 0 to 9 पर्यंत. This is binary or BCD equivalent of decimal number. Then for display 0, this is common cathode type display. In this which segment is glow, this is common cathode display. Then to display 0, this is segment A, B, C, D, E, F आणि G. सेगमेंट कोणत्या कोणत्या ऑन होत आहेत, 0 डिस्प्ले करण्यासाठी तुमच्या सेगमेंट कोणत्या ऑन होत आहेत, A, B, C, D, E, F. मग ह्या सेगमेंट ऑन होत आहेत, आणि जी सेगमेंट तुमची काय राहते, फक्त ऑफ राहते. मग ट्रूथ टेबलमध्ये काय येणार आहे, A1, B1, C1, D1, E1, F1, आणि जी सेगमेंट फक्त तुमची काय राहते, ऑफ राहते, म्हणून जीची व्हॅल्यू 0. तसंच 1 डिस्प्ले करताना काय होणार आहे, तुमचा A आणि B आणि C काय होणार आहे, तुमचा B आणि C काय होणार आहे, ऑन होणार आहे. मग ऑन झालेला सेगमेंट काय दाखवायचा, A 0च राहतो आहे, B आणि C काय राहतं आहे, ऑन होतं आहे, मग तो 1. आणि जे सेगमेंट ऑफ राहत आहेत त्या काय करायच्या, 0ने डिस्प्ले करायचं.
कॉमन कॅथोड टाईप डिस्प्ले, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय करायची, जी सेगमेंट ऑन होती ती 1 इंडिकेट करायची आणि जी सेगमेंट ऑफ राहते ते 0 करायचं. हे जर कॉमन ॲनोड टाईप असतं तर काय केलं असतं आपण, हे जे 1 आहेत ते काय केले असते आपण 0 रिप्लेस केले जाते आणि जी सेगमेंट तुमची ऑफ राहते ती काय केली असते आपण 1 इंडिकेट केली असते. असंच काय करायचं, 0पासून 9पर्यंतच्या सेगमेंटसाठीचा कोड काढायचा आणि प्रत्येकाचा प्रत्येक सेगमेंटसाठी जो काही के मॅप येतो आहे तो तुम्ही ड्रॉ करायचा. एसाठी के मॅप काय येतो आहे, बीसाठी हा ट्रूथ टेबल कंप्लीट करायचा. याच्यामध्ये 6 डिस्प्ले करताना 6 कसं डिस्प्ले करणार तुम्ही, 6साठी ए आणि बी सेगमेंट काय करायची, सिक्ससाठी ए ऑन ठेवायची, बी ऑफ ठेवायची. म्हणजे 6चा कोड काय येणार आहे, A1 B0 A1 B0 C1 D1 E1 F1 आणि G पण 1 असा हा 6साठी कोड येणार. 9साठी काय करायचा, 1 2 3 4 5 फक्त ई ही सेगमेंट काय राहणार तुमची ऑफ राहणार आहे. बरोबर, ई ही सेगमेंट फक्त ऑफ होणार आहे. असा A टू Gपर्यंत प्रत्येक सेगमेंटसाठी के मॅप ड्रॉ करायचा आणि त्याच्यावरनं काय करायची, त्याची लॉजिक डायग्रॅम ड्रॉ करायची. हा झालं तुमचं प्रॅक्टिकल डिझाईन बिल्ड अँड टेस्ट BCD to 7 सेगमेंट डिकोडर.